नमस्कार मित्रांनो, PDCC क्लर्कची जी एक्झाम झालेली 2021ची जी रिसेंटली 2025मध्ये झालेली, तर त्याचा रिझल्ट केव्हा लागेल याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण यांच्या ऑफिशियल म्हणजे वेबसाईटवरती आलो आहे. इथे तर काहीच मतलब अपडेट नाही आहे, ठीक आहे. आणि लॉग इन करून बघितलं तिथे पण काहीही अपडेट नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. तर आता एक्झाम म्हणजे हे रिझल्ट केव्हा येणार क्लर्कचं आणि कट ऑफ किती लागेल, ठीक आहे. आणि कालच म्हणजे क्लर्क या पदासाठी नवीन ॲड आली आहे मित्रांनो आणि फॉर्म चालू झालेले नाही. 434 समथिंग जागासाठी ही ॲड आलेली आहे क्लर्क पदासाठी. तर कोणी हा फॉर्म भरायला पाहिजे, ठीक आहे. आता हे तर नाही आलं, पण डिसेंबरच्या महिन्यामध्ये तर हे फॉर्म डिसेंबर महिन्यात चालू होणार आहे, ठीक आहे. तर 12 डिसेंबरपासून चालू होईल. रिझल्टचं सांगतोच मित्रांनो, ठीक आहे, चिंता नका करू. पण हे अगोदर नवीन ॲड आली आहे त्याच्याबद्दल पण थोडं बोलून घेऊया. तर हे 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर नाही 1 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो, ठीक आहे. तर आता एक्झामचं हे झालं, ठीक आहे. तर इंटरव्ह्यूचं त्यांनी म्हणजे इंटरव्ह्यू शॉर्टलिस्ट केव्हा लागेल, तर माझे काही मित्र आहे, ठीक आहे, बँकेमध्ये त्यांना भेटलो आणि ऑफिसला पण भेट दिली. तर तिथे ऑफिशियल म्हणजे असं त्यांनी कन्फर्म डेट तर नाही सांगितली मित्रांनो, ठीक आहे. पण येत्या समजा डिसेंबर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत केव्हा पण मतलब जाहीर होऊ शकतो, ठीक आहे. शॉर्टलिस्ट जाहीर होऊ शकते किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये जाहीर होऊ शकते, कारण की डिसेंबरच्या 1 डिसेंबरपासून हे फॉर्म चालू होणार आहे. त्याच्या अगोदरच आय थिंक मला वाटतं की जी क्लर्कची एक्झाम झालेली आहे त्याचं रिझल्ट येईल मित्रांनो. आणि कट ऑफचं मी अगोदर पण सांगितलेलं आहे, 55 म्हणजे 50 ते 65 किंवा 55 ते 70 असं राहील मित्रांनो, ठीक आहे. ज्यांचं 50च्या खाली स्कोर आहे त्यांनी लगेच हा फॉर्म भरा आणि इतरांनी पण हा पण 60 म्हणजे 60च्या जवळपास कोणाला पण आहे त्यांनी पण हा फॉर्म भरून टाका मित्रांनो, ठीक आहे. तर आता डिसेंबरला तर चालू होणार आहे फॉर्म, पण स्टडी कशी करायची आपल्याकडे सगळ्या आतापर्यंत PYQ जितके पण एक्झाम झालेले आहे DCC त्याचे PYQ आहे, इन डिटेल PDF आहे. ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो, 2 मिनटंच मित्रांनो बघा व्हिडिओसमोर. तर मी PDFचं डेमो दाखवतो मित्रांनो, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण अगोदर बघून तर घ्या तुम्ही की काय काय आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये इन डिटेल सिलेबस ऑल सब्जेक्ट PDF भेटेल. आतापर्यंत जेवढी पण प्रश्नपत्रिका आहे PYQ ते सगळे भेटेल. क्वेश्चन बँक भेटेल आणि इंटरव्ह्यू PDF पण भेटेल 350 रुपयेमध्ये. या नंबरवरती फोनपे करायचं आणि व्हॉट्सअप करून तुम्हाला 5 मिनटात PDF अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. तर आता PDFचं स्वरूप काय ते दाखवतो, ठीक आहे. याच्यामध्ये बँकिंग सहकार वगैरे हे संपूर्ण जेवढे सब्जेक्ट आहे आणि PYQ वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो. तर अशा स्वरूपात आपण ही PDF एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टू द पॉईंट काढलेली आहे मित्रांनो. आता कोणी म्हणतं की बुक्स हे प्रेफर करतात, पण बुक्सचं काय विषय आहे मित्रांनो, मी सगळं बघितलं की सागरचं बुक बघितलं, त्याच्यामुळे मध्ये फक्त 6 प्रश्न आलेले होते. आत्ता जी क्लर्कची एक्झाम झालेली होती PDCC फक्त 6 प्रश्न, ठीक आहे मित्रांनो. आणि आपल्या PDFमधनं जवळपास 50 ते 60 प्रश्न आपल्या PDFमधनं आलेले आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ठरवा की काय करायचं आहे. फालतू कचरा घेऊन काही उपयोग नाही आहे मित्रांनो. हे बघा आणि आपण याला ना हायलाईट केलेलं आहे पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे. तर अशा रीतीने ही PDF आहे मित्रांनो, ठीक आहे. ही PDF घेण्यासाठी आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच फोनपे नंबरवरती फोनपे करायचं 350 आणि स्क्रीनशॉट सेंड करायचं. याच नंबरवरती तुम्हाला 5 मिनटात अवेलेबल होऊन जाईल. धन्यवाद.